नमस्कार, मी आनंद साळुंके. मी असिस्टंट इंजिनियर म्हणून या कारखान्यात सुरुवातीच्या इरेक्शनपासून काम करत आहे. सुरुवातीला माढा तालुक्यात फक्त एकच कारखाना होता, तो म्हणजे विठ्ठलराव शिंदे. दादांनी तो आपल्या आमदार साहेबांनी उभा केलेला. त्यानंतर सीना नदीला जेव्हा पाणी सोडलं बोगद्याद्वारे, त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात ऊसाची उपलब्धता झाली. मग हा ऊस शेतकऱ्यांचा कसा हे करायचा, कारण बाहेरचे कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला त्या प्रमाणात भाव देत नसायचे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे खूप हाल होते. याची जाणीव मामांना झाली आणि मामांनी इथं सुरुवातीला साखर कारखाना उभा केला. ह्या कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कारखाना फक्त 6 महिन्यात उभा राहिला आणि कामगारांनी चांगल्या पद्धतीनं इथं मोलाचा हातभार लावला. म्हणजे ह्या कारखान्याला सुरुवातीला शेड नसतानाही सर्व कामगारांनी इथं पूर्णपणे मनाने इथं पूर्ण स्वतः झटून सगळ्यांनी काम केलं. त्यामुळं कारखान्याचं पहिल्या वर्षी 2,40,000 टन गाळप झालं आणि त्यामुळं कारखान्याला एक चांगले प्रकारची ग्रीप मिळाली. त्यानंतर मामांनी न थांबता दुसरा प्रोजेक्ट म्हणजे डिस्टिलरी उभा करण्याचा मनात आणला. कारण कारखान्याला जोडधंदा असल्याशिवाय कारखान्याची प्रगती होत नाही हे मामांना माहीत होतं. म्हणून मामांनी दुसऱ्या वर्षी डिस्टिलरीचा प्रकल्प चालू करू आणि तो व्यवस्थितरित्या पार पाडला आणि कारखान्याला दुसरं युनिट हे डिस्टिलरीच्या स्वरूपात उभा केलं. मामांनी तेवढ्यावरही न थांबता तिसरा प्रोजेक्ट म्हणजे कोजनरेशन, जी सध्या काळाची गरज आहे. सर्व ठिकाणी आपल्याला लाईटची आवश्यकता असते आणि आपलं स्वतःचं बगॅस असल्यामुळं त्याच्या माध्यमातून आपल्याला वीज निर्मिती करता येते आणि शेतकऱ्यांना हे विजेची खूप गरज आहे. त्यामुळं मामांनी वीज निर्मिती करण्याचं मनात आणून आपण इथं कोजनरेशन उभा केलं. कोजनरेशनचं युनिट व्यवस्थित पार पाडलं. मामाने जे युनिट उभा केले ते सर्व चांगल्या रीतीने रिझल्ट मिळाले आणि कारखान्याची ही प्रगती होतच गेली. त्या पद्धतीने मामांनी कामगारांना योगदान दिल्यामुळे दरवर्षी चांगल्या प्रकारचे बोनस, बक्षीस, रेग्युलर पगार ते प्रत्येक वेळी देत आलेले आहेत. आणि मामाने इथंही न थांबता पुन्हा टेक्स्टाईल हे युनिट उभा केलं. मामांनी आता इथं एवढं मोठं युनिट वाढवलं की त्यानंतर बॉटलिंग, बायोगॅस अशा प्रकारचे भरपूर युनिट उभा केल्यामुळे तालुक्यातील सर्व कामगारांना काम मिळालं. त्यांच्या मागं ॲटोमॅटिक प्रत्येक कुटुंब व्यवस्थितरित्या जगू लागलं. आणि तसंही न थांबता आता ह्या तालुक्याला मामांची आमदार होण्याची आवश्यकता आहे. मामांना खूप मोठं व्हावं अशी ह्या सर्व कामगारांच्या वतीने अपेक्षा ठेवून माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. माननीय संजय मामा शिंदे, विकास कामा संजय मामा.